नमस्कार, मी नागेश शर्नाकर आज आपल्या समोर घेऊन आलो आहे विनंतीचा अर्थ आणि विनंतीमध्ये 4 वेळा जो मी हा शब्द आला आहे, हा 4 वेळा मीचा आपल्याला काय करायचं आहे, या मीच्या माध्यमातून आपल्याला काय करायचं आहे हा जाणून घ्यायचा आहे। पण पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय ऐकल्याशिवाय कुणी स्किप करू नये, कारण की पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला अर्थ कळणार नाही। आणि जेव्हा आवडला व्हिडिओ तर आपण लाईक करावं, कमेंट करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावं। तर चला वळूया विनंतीचा अर्थकडे। तर शेवट बांधवांनो, आपण जेव्हा विनंती करतो तर विनंती करताना सर्वप्रथम आपण प्रणाम करतो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महंत त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। आणि मग विनंतीला सुरुवात करतो। भगवान बाबा हनुमान जी, मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले। अर्थात बाबा, मी या मार्गाची ज्या दिवशीपासून ज्योत लावलो, त्या दिवशीपासून मी या मार्गात प्रवेश केलो, त्या दिवशीपासून मरेपर्यंत मी माझ्या जीवनात जुन्या विचारांना स्थान देणार नाही। मी जीवनात कधीही जो या मार्गात येण्याआधी माझ्या मागे जो विचार होते त्या विचारांना माझ्या जीवनात काही स्थान देणार नाही। भगवान बाबा हनुमानजी, मी जीवनात केलेले सर्व पूजा व विचार बंद केले। मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीला चुमानी। सुखात असो दुखात असो, माझ्यावर कोणत्याही प्रकारचा संकट असेल, माझ्या परिवारावर कोणत्याही प्रकारचा संकट असेल, तर बाबा मी त्या जुन्या विचाराकडे न वळता मी तुझाच नाव भगवान बाबा हनुमानजी या नावावरच जीवन जगेन आणि मी तुझ्याच नावाखाली संपूर्ण आपला आयुष्य समोरचा काढेल। आणि यानंतर मी सुखात असो दुखात असो तुझ्याशिवाय मी कोणालाही आवाज देणार, कोणत्याही भगवंताला आवाज देणार नाही। मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या। माणूस आहे, कर्म करताय, चुकीचा पात्र आहे। मार्गात येण्याच्या आधी किंवा मार्गात आल्यावर माझ्या हातून जेही मी माझ्या कर्माला चुकलो, तर बाबा मला याची क्षमा कराल। आणि याची क्षमा कराल, आपण क्षमा मागताच एक वचन देतो, बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम। बाबांचे आदेश सत्य मर्यादा प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो। म्हणजेच बाबांनी जो आपल्याला 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमाची शिकवण दिली आहे आणि भगवंताचे गुण सत्य मर्यादा प्रेम दिला आहे, मी तो आपल्या जीवनात पालन करीन असे मी सत्य वचन देतो। आणि तो सत्यवचन आपल्याला मरेपर्यंत, मी शेवटच्या श्वासापर्यंत या गोष्टीचं मी पालन करीन। आणि जेव्हा आपण हे वचन देतो तेव्हा भगवंताला आपण वचन देतो, तेव्हा भगवंत आपले संपूर्ण दुःख दूर करते। पण त्याच्यासाठी आपल्याला ध्येयवादी सेवक बनावा लागतो। आता आपण गोष्ट करू या 4 मीच्याकडे, 4 मीकडे। तर मी ज्या ठिकाणी मी आला त्या ठिकाणी अहंकार आला, गर्व, अभिमान। आणि त्याच अभिमानाला नाश करण्यासाठी, कारण की आपण विनंतीमध्ये आम्ही, हम, मैं, आमचा हा शब्द वापरत नाही। तर विनंती करताना एका परिवारात जरी 5 असतील, 4 असतील, 3 असतील, 2 असतील, 7 असतील, 10 असतील, लेकिन प्रत्येक व्यक्ती हा जेव्हा विनंती करायला बसतो बाबाकडे, जेव्हा प्रत्येक सेवक, प्रत्येक व्यक्ती हा जेव्हा बाबाकडे विनंती करायला बसतो, तर तो प्रत्येक व्यक्ती हा फक्त आपली गवाही देते, मी। कारण की मी ज्या ठिकाणी शब्द आला त्या ठिकाणी अहंकार येतो आणि त्याच मीचा नाश करायसाठी बाबांनी परिवारात संपूर्ण कुटुंब बसतो, पण प्रत्येक व्यक्ती हा एकट्यासाठी विनंती करतो। योग पूर्ण परिवारासाठी मागतो, योग हा पूर्ण परिवारासाठी मागतो, पण जेव्हा वचन द्यायचं आहे तो एकट्यासाठी देतो। म्हणून मी हा शब्द जो आहे हा अहंकाराचा नाश करण्यासाठी बाबांनी या विनंतीमध्ये मी हा शब्द दिला आहे। आणि ज्या प्रकारे माणसाचे आयुष्य 4 प्रकारचा जगल्या जातो, बालपण, तरुणपण आणि मग लग्न झालं की बायको मुलाबाळाची जिम्मेदारी आणि मग नातूनत्र झालं की म्हातारा, ज्या प्रकारे 4 होतात नाही का, त्या प्रकारे हा माझा अंदाज आहे, अनुमान आहे, मी फक्त आपल्या मताकडून दिला आहे की हा जो बालपण आहे, तरुणपण आहे, लग्न झाल्याचं आणि म्हातारपण जसे 4 पण निघतात, तसंच त्या विनंतीमध्ये 4 मी आहेत। तर ते जो मी आहे, लहान असो
बालपण असो, तरुणपण असो, लग्न झाल्यावरचा असो किंवा म्हातारा असो, आजोबा असो, तर या चारही लोकांमध्ये जो अभिमान असते, आजा म्हणते मी केलो, वडील म्हणतो मी केलो, जो तरुण मुलगा असते मी केलो, आणि बालपण हा लहानपणाचा असते. तर ह्या प्रकारे आपल्याला संपूर्ण जीवन हा बालपणासारखा जीवन जगावं लागेल. मीचा जो शब्द आहे मी, या मीला आपल्याला त्यागावा लागेल. कारण की तो मी हा अहंकाराचा एक भाग आहे. आणि म्हणून बाबांनी मी हा शब्द विनंतीमध्ये दिला, तरी पण आम्ही मी हा शब्द काढणे बंद केलं नाही. आणि तुम्ही पहा, गावागावात, प्रत्येक घरात, गावात, संस्थांमध्ये किंवा कुठे जा तुम्ही, जो मोठे मोठे गट असतात, जो काय म्हणता येईल त्याला, यांना चालवणारे सुद्धा, यांच्यामध्ये सुद्धा मीपणाचा मी हे केलं, मी होतो म्हणून असा झाला, मी होतो म्हणून तसा झाला, म्हणजे मी. आणि आपल्याला मी हा शब्दाचा त्याग करायचा आहे. मी या शब्दाचा म्हणजे मीपणा आपल्याला आपल्या जीवनातून भुलायचा आहे. आणि आपल्याला आपण जो केलेला जीवनातला आहे तो भाग संपूर्ण परमेश्वरावर सोडून द्यायचा आहे. की मी नाही, करता करविता बाबा तुम्ही आहात, आणि तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. म्हणून विनंतीचा अर्थ तुम्हाला थोडक्यात सांगितलं, मी सांगितलं. मी करण्यापेक्षा कोणतंही कार्य करताना, कुटुंबात करा, समाजात करा, सेवकात करा, कुठेही करा, तर मी करण्यापेक्षा आम्ही हा शब्द वापरला. आपण जर हा शब्द वापरलो तर तिथं भेदभाव निर्माण होणार नाही आणि एकामेकांविषयी द्वेष निर्माण होणार नाही. म्हणून सेवक बांधवांना 2 हाताची विनंती आहे, मी करण्यापेक्षा आपण म्हणा आणि मी या शब्दाचा त्याग करा, एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. नमस्कार. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. येणारे विषय असेच पुढे येत राहतील आणि आपण